हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मस्त संध्याकाळ झाली आहे आणि कोकणामध्ये भात कापणी खूप जोरात चालू आहे. आणि उद्यापासून दिवाळीला म्हणजे दिवाळी आपली स्टार्ट झाली आहे आधीच, पण उद्या आपला पहिली अंघोळी आहे आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते, म्हणजे सगळीकडेच केली जाते. पण कोकणामध्ये खूप अशा पारंपरिक प्रकारे आपली दिवाळी साजरी केली जाते. त्यामधली आपली असते ती पहिली अंघोळ. तर पहिली अंघोळ तुम्हाला माहितीच असेल की कशी केली जाते, काय केली जाते. तर त्याला आपण जी अंघोळ करतो त्या अंघोळी करताना जी पहिली उटणं वगैरे लावून करतो, तर उटणं लावायच्या आधी म्हणजे ती सगळीची तयारी असते. ती तयारी असते. तर मी आत्ता आमच्या इथे जवळपास आले, जिथे कार्टी लागणार आहेत आपल्याला. कार्टी म्हणजे तुम्हाला माहिती असतील, काही म्हणू शकता तुम्ही, कार्टी पण म्हणू शकता किंवा अजून काय म्हणतात, कडू काकडे पण म्हणतात काही लोकं. पण हे काकड्यांसारखे जरी दिसत असले तर ते शेपने छोटे असतात. सो त्यांना कार्टे पण म्हणतात. सो आपण ते काढायला आलो आहेत. तर त्यामागचं रिझन पण मी तुम्हाला सांगणार की आपण ते का काढायला आलो आहे का? तर आपल्या कोकणामध्ये अशी परंपरा आहे की जेव्हा आपण अभ्यंग स्नान करतो, म्हणजेच पहिली अंघोळ करतो, त्या अंघोळी करत असताना आपण एक प्रकारचं कार्टं डाव्या अंगठ्याच्या म्हणजे डावा अंगठा असतो आपला, त्याच्याने ते फोडलं जातं. तर ते का फोडलं जातं, त्याचं काय रिझन आहे किंवा त्यामागचं शास्त्र काय आहे? त्यामागचं शास्त्र खूप मोठं आहे. पण जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते की नरक चतुर्दशी असते, म्हणजेच आहे ती उद्या. तर ह्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर असतो, त्याचा वध केला असतो. आणि हे जे कार्ट आहे मी तुम्हाला दाखवते काढून एक. हे बघा इथे तुम्हाला दिसतील, हे किती आहे, याने पुढे आहे, तो आपण एक काढूया. तर हे बघा, हे आहे कार्ट. तर त्या दिवशी हे जे कार्ट आहे ते कडू असतं आणि त्या दिवशी हे पायाने म्हणजे आपल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे फोडलं जातं. तर त्यामागचं रिझन हेच आहे की नरकासूर त्याने जे काही घाण काम केलं किंवा जे काही त्याने केलं, तर त्याचंच एक हे फळ त्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे हे कडवट आहे. तर आपल्या आयुष्यात जे काही येणारी संकटं असतील, ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, ज्या घडणार आहेत, ज्या चांगल्या नाही आहेत, त्या चांगल्या आपल्या आयुष्यात त्या गोष्टी बाजूला सोडून चांगलं आपल्या आयुष्यात यावं, आपली लाईफ चांगली व्हावी, यासाठी हा फळ म्हणजे हे जे फळ आहे, म्हणजे हे काय म्हणतात बरं याला, कार्टं, तर ते फोडलं जातं. जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या नाही आहेत गोष्टी, त्या सगळ्या निघून जाव्यात, कधीच आपल्या आयुष्यात येऊ नये, यासाठी हे फळ फोडलं जातं. हे कडवट असतं, त्यामागचं रिझनच आहे. आणि ह्याचं असं म्हणतात की नरकासूर जो आहे त्याचं हे प्रतीक मानलं जातं, ह्या फळाला त्याचं प्रतीक मानलं जातं. तर ही फळं आता आपण काढायला आलो आहे, कारण की उद्या सकाळी आपल्याला अंघोळ करायची आहे आणि अंघोळी करताना हे आपल्याला फळ फोडायचं आहे. जेणेकरून आपली जी लाईफ आहे, आपली जी काही मस्त आरोग्यदायी जावी, छान राहावी, आपल्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं. आणि भलेही आपल्या आयुष्यात जे काही होणार असेल वाईट गोष्टी, त्याला आपल्याला चांगली साथ देण्याची आपल्यात ताकद हवी, यासाठी हे सगळं केलं जातं. म्हणजे ह्या फळात जो कडवटपणा आहे, तो आपल्या आयुष्यातला जो येणारा कडवटपणा आहे, तो निघून जावा यासाठी केलं जातं. म्हणजे हे फोडलं जातं डाव्या अंगठा जो असतो आपल्या पायाचा त्याच्याने. तर आता मी हे सगळे काढायला आले, ते आपण काढूया. तर मी आत्ता पहिला हा काढला आहे आणि हे बघा इथे पण एक आहे. सो आपण काढूया. असे आपण सगळे काढून टाकणार आहोत. खालीसुद्धा आहेत, खालून पण काढू शकतो आपण. सो हे ना विकायला वगैरे पण असतात, पण कोकणामध्ये हे आपल्याकडे सगळीकडे दिसतात. सेम काकडीसारखी वेल असते, पण कडवट असते. जर तुम्हाला ओळखायची असेल की काकडीची वेल कुठली आणि कारट्याची वेल कुठली, तर आपण सहजरित्या ओळखू शकतो. जी पानं असतात ती कडवट असतात, ती खाण्यावरून कळतात की हां, हे कारटीचं वेल आहे असं. आणि जी काकडीची वेल असते ती गोड असते. सो हे बघा, हे पण काढूया आपण. हे बघा, अजून आपल्याला भेटतात का बघूया. हे बघा इथे एक आहे. अजून एक आहे. अशी बरीच मिळालीत आपल्याला. सो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्यापासून दिवाळी स्टार्ट होते आणि कोकणामध्ये खूप मजा असते. ती म्हणजे अशी की सकाळी लवकर उठतो, मस्तपैकी फटाके लावतो, दिवे पेटवतो, अंघोळ करतो आणि मस्त रेडी होतो आणि दिवाळी साजरी करायला. आणि जो काही आपण फराळ केलेला आहे तो आपण फराळ मस्त करतो. तर सगळ्यांना माझ्याकडून, माझे जेवढी काही सबस्क्रायबर आहेत, जेवढे काही यूट्यूब फॅमिली आहे, त्यांना खूप 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 शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात
चांगले दिवस येऊ, खूप छान जाऊ, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या सगळ्या पूर्ण होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण हे घेऊन जाणार आहोत, हे बघा एवढे घेतलेले आहेत आपण कार्टे. सो चला आता आपण इथे थांबतोय. असंच ब्लॉग घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.